घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 66 जण गंभीररीत्या जखमी झाले। मुंबईतील घाटकोपरमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले। ढिगाऱ्याखाली अजूनही 20 ते 30 लोक अडकल्याची भीती आहे। घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेत प्रथमदर्शनी 100 पेक्षा अधिक ढिगाऱ्याखाली आल्याचं समजलं। त्यानंतर ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं बचाव कार्य सुरू झालं। आतापर्यंत जवळपास 70 पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढण्यात यश आलंय। या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली, पाहणी करून माहिती घेतली। या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत। या घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे। जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत। मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। घाटकोपर प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। यासह मुंबईतील ऑडिट करून अनधिकृत होर्डिंग कापून टाकण्याचे आणि अशा होर्डिंग संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे।